नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सीमाज कॉर्नर या चॅनेलमध्ये मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे नागपंचमी. नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमी दिवशी आपल्याला कोणती कामे करायची नाहीत व कोणती कामे करावे याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, स्किप करू नका. नागपंचमी हा सण श्रावण शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो. देवतांमध्ये सापांना नेहमीच महत्त्वाचं स्थान आहे. भगवान विष्णू शेष नागाच्या पलंगावर झोपतात आणि भगवान शंकर नागाला आपल्या गळ्यात ठेवतात. आज म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी होत आहे. परंतु अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या नागपंचमीच्या दिवशी करू नयेत ते आपण पाहूया. सर्वात आधी नागपंचमीच्या दिवशी काय करावं? नागपंचमीच्या दिवशी उपवास करावा. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू केतू भारी आहेत त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची आवर्जून पूजा करावी. नागदेवतेला दूध, मिठाई, फुलं अर्पण करावीत. लक्षात ठेवा की नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यातून दूध देऊ नये. यासाठी तांब्याचं भांडं वापरावं. धिंड, पातोळ्या, मोदक असे उकडून केले जाणारे पदार्थ करावेत. तर नागपंचमीच्या दिवशी काय करू नये ते पाहूया. नागपंचमीचा सण नागदेवतेची पूजा करण्यासाठी आहे. जिवंत सापाला काहीही दूध देऊ नका. शेतात नांगरणी, जमीन खोदणी अशी कामं करू नका. याशिवाय सुई, धागा वापरणं देखील अशुभ मानलं जातं. तसेच वृक्षतोड करू नका. या दिवशी काही चिरू कापू नये, तळू नये, चुलीवर गॅसवर तवा ठेवू नये. नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकराचे भक्त नागदेवताची घरोघरी पूजा करतात. या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने धनसंपत्तीत वाढ होते असं म्हणतात. तसेच सर्पदंशाची भीती दूर होते. तसेच या दिवशी असे अनेक कार्य आहेत जे चुकूनही न करण्याचा सल्ला दिला जातो. तर ते कामे कोणते आहेत ते आपण पाहून घेऊया. नागपंचमीच्या दिवशी चुकूनही सापाला मारू नये. जर तुम्ही या दिवशी सापाला मारलं तर याचा परिणाम फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या संपूर्ण वंशावळी होण्याची शक्यता असते. नागपंचमीच्या दिवशी चुलीवर जेवण बनवण्यासाठी तवा आणि कढईचा उपयोग करू नये. असे केल्याने नागदेवतेला त्रास होतो. तसेच नागपंचमीच्या दिवशी चुकूनही खाणकाम करू नये. असे म्हणतात की जमिनीत सापाचं बीळ असतं. जमिनीचं खोदकाम केल्याने सापाचं घर नष्ट होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला दोष होऊ शकतो. धार्मिक शास्त्रांनुसार नागपंचमीच्या दिवशी धारदार वस्तूंचा वापर करू नये. जसे की सुई, चाकू, टाचणी इत्यादी. हे सर्व अशुभ मानले जाते. भारतीय देवी देवतांची नावं अनेकदा प्राण्यांशी जोडली जातात. याचे नाव अनेकदा देवी देवतांचे वाहक म्हणून संबंधित आहे. इथं निसर्ग आणि प्राणी या दोघांची पूजा करणं हे हिंदू परंपरेचे वैशिष्ट्य आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत सर्वांवर प्रेम करायला शिकवलं जातं. नाग हा रानात, शेतात राहणारा प्राणी आहे. पावसाळ्यात त्याचं बीळ पाण्याने भरलेले राहते म्हणून तो गावात घरात येतो. घरात तो अतिथी म्हणून येतो. त्यामुळे त्याचं पूजन करणं. नागाला शेतात राहायला आवडते, त्याला सुगंध आवडतो आणि तो फुलाला जवळ करतो. नागांचा आणखी एक गुण म्हणजे ते शेतांची राखण करतो. उंदीर, घूस इत्यादी शेतात येऊ देत नाहीत. हा देखील नागाचा शेतकऱ्यावर एक उपकारच आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमी दिवशी आपल्याला कोणती कामे करायची नाहीत, कोणती कामे करायची आहेत याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.